19 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं, अन्नत्याग केला, परंतु या सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा या ठिकाणी घेतला गेला नाही। या ठिकाणी जे आंदोलन करतंय त्याला उचलून डांबण्याचं काम हे सरकार करतंय। म्हणजे लोकशाही आहे का नाही हा खरा प्रश्न आहे। म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय। तर दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाचे राज्यात पडसाद उमटले। ठाण्यात मवियानं पेपर फुटी विरोधात आंदोलन केलं। जंतर मंतरवर सुरू असणाऱ्या सोनम वांगचुक आणि अभिजित दीपक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात आंदोलन केलं गेलं। 75 साल से भी ज्यादा हो गए। कितने साल हो गए आप गिनो कि आपको पता भी है आजाद कब हुआ है ये देश। और अगर आज भी हम डेमोक्रेसी का डेमो भी नहीं दे पा रहे हैं दुनिया को, तो शर्म आनी चाहिए, मुझे शर्म आनी चाहिए, आपको शर्म आनी चाहिए, हम सबको। वहाँ पे स्टूडेंट्स बारिश में हर जगह पे कैसे कैसे हालत में काट रहे हैं, भूखे हैं, प्यासे हैं, और हम क्या करें? सरकार क्या कर रही है? आपल्या सरकाराचा जो घमंड आहे हा घमंड आपल्याला तोडायचा आहे। या घमंडाच्या खिलाफ आपण उभं राहायचं आहे। कारण की जेव्हा तुम्ही कोणतेही जसे की चीफ जस्टिस वगैरे आपल्या देशाच्या सिटिझन्सला कॉकरोच म्हणतात, तेव्हा आपण या आपल्या स्वतःच्या डिह्युमनायझेशनच्या खिलाफ उभं राहायचं आहे। मैं खुद एक साइकोलॉजी स्टूडेंट हूँ, लेकिन आज नीट और डॉक्टर्स को प्रॉब्लम हो चुकी है। अगले दिन देखा जाएंगे तो साइकोलॉजिस्ट और नर्सिंग स्टूडेंट्स को प्रॉब्लम दिए जाएंगे। इतना, और आज जो सोनम वांगचुक के साथ हो रहा है, इतना खराब तरीके से रिटेलिएट कर रहे और सप्रेस करने की कोशिश कर रहे। इतना खराब ब्रिटिश गवर्नमेंट भी नहीं थी, ब्रिटिश के टाइम पे भी नहीं थी। वो कम से कम आके नेगोशिएट करने की कोशिश की। ये डायरेक्ट टीयर गैस फेंक रहे, मार रहे, डिटेन कर रहे फॉर नो रीजन। दिस इज अनलॉफुल, बहुत खराब बात है। तीन दृश्य आहे नवी दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरची। सुरुवातीला जेव्हा जंतर मंतरवर हा मोर्चा सुरू होणार होता तेव्हा पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला। त्यानंतर जेव्हा हा मोर्चा आणि काही आंदोलक विधान भवन परिसरात पोहोचले तेव्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अश्रुधुराचा मारा केला आणि त्यानंतर संसद परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि मुख्य दरवाजा हा बंद करण्यात आला। कोणीही आत प्रवेश करू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। ही तीन महत्त्वाची दृश्ये नवी दिल्लीतली कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हा मोर्चा रोखण्यात जंतर मंतरवर पोलीस असमर्थ ठरले आणि त्यामुळे काही आंदोलक हे थेट विधान भवन परिसरात संसद भवन परिसरात पोहोचले आणि संसद भवन परिसरात हे सर्व आंदोलक आल्यानंतर अश्रुधुरांचा मारा त्यांच्यावर करण्यात आला, गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मोर्चाला मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र तरीही आंदोलक भूमिकेवर ठाम होते। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तिकडे सोनम वांगचुक यांनी याच मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र अभिजित दीपक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा विधान भवन परिसरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। अशात कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त विधान भवन परिसरात तैनात आहे। माफ करा, संसद भवन परिसरात हा तगडा बंदोबस्त तैनात आहे। तर गेल्या 30 दिवसांपासून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। अभिजित दीपके यांनी